श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर सध्या पवित्र असा मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्याला श्रावण महिन्या इतकंच पवित्र मानलं जातं. श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आणि हा जो मार्गशीर्ष महिना आहे तर तो माता लक्ष्मीला, भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो. आणि आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे. तर बघा, ही जी चतुर्थी आहे तर ती 7 डिसेंबरला रविवारी आलेली आहे. यामुळं या चतुर्थीचं महत्त्व जे आहे तर ते आणखीनच वाढलेलं आहे. तर मार्गशीर्ष महिन्यात जी चतुर्थी येते तर ती अतिशय महत्त्वाची असते, कारण की मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस हा खूप शुभ असतो. यामुळं या चतुर्थीला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. आज चतुर्थी आहे आणि त्यामुळं आपल्याला गणपती बाप्पांना पंचामृतांना अभिषेक करून त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. पूजा केल्यानंतरच हा उपाय सुद्धा आवर्जून जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. संध्याकाळी आपल्याला आपल्या घरातून बाहेर या ज्या वस्तू आहेत तर त्या फेकायच्या आहेत. ही वस्तू आपल्या घरातून बाहेर फेकल्यामुळं आपल्या घरातील सर्व अडीअडचणी दूर होणार आहेत. यामुळं आपल्या सर्व अडचणी, दारिद्र्य, कर्ज दूर होतील. घराची, मुलाची, पतीची खूप प्रगती होईल. असा हा एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. तर आपल्या घरात बऱ्याच बघा अडचणी असतात, त्यामुळे आपल्या घराची प्रगती होत नाही. घरातल्या मुलांची प्रगती होत नाही. घरात आलेला पैसा टिकत नाही. आपण किती पण बघा, पैसे कमवण्यासाठी आपण बघा खूप काबड कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, तरी देखील त्या कष्टाचं, मेहनतीचं योग्य ते फळ जे आहे तर ते आपल्याला भेटत नाही. आणि भेटलं तर बघा, आलेला पैसा जो आहे तर तो आपल्या हातातून सारखा खर्च होऊन जातो कोणत्या ना कोणत्या कारणानं. आलेली लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहत नाही. घरात वारंवार भांडणे, क्लेश होतात. यामुळे अनेक दोष आपल्या घरात तयार झालेले असतात. ज्यावेळी आपण आपल्या तोंडातून अपशब्द निघतात त्यावेळी सुद्धा आपली वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते आणि यामुळे आपल्या घरामध्ये जे दोष आहेत तर ते निर्माण होत असतात. आणि असे काही अपशब्द आपल्या तोंडातून निघतात आणि आपल्या घराला दोष लागत असतात. आता सर्व दोष बाहेरील व्यक्तींमुळेच निर्माण होतात असं नाही. घरातील व्यक्तींमुळे सुद्धा या प्रकारे दोष निर्माण होतात. आणि प्रत्येक वेळी आपली वास्तू तथास्तु म्हणत असते, त्यामुळे चांगल्याही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि वाईट गोष्टीही आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. आपल्या घरात निगेटिव्ह ऊर्जा म्हणजेच नकारात्मक शक्ती जी आहे तर ती साठून राहत असते. त्याचबरोबर आपल्या घरात अशी व्यक्ती येऊन गेली की आपल्या घरात वादविवाद होतात, कारण त्या व्यक्तीची नजर चांगली नसते. घरातील व्यक्तींना नजरबाधा, नजरदोष होतो. लहान मुलं असतील तर चिडचिड करतात, हट्टीपणा करतात. आपल्या घराला, घरातील व्यक्तींना नजरदोष होतो. तर या सर्व बऱ्याच अडचणी दूर करण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो आपण या रविवारच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे, म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. तर आपल्या घरातील या सर्व अडचणी दूर करण्यासाठी किंवा या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या घरातून काढून टाकण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करायचा आहे. यासाठी बघा, तुम्हाला जेव्हा संध्याकाळी जो स्वयंपाक करणार आहोत आपण तर त्याच्यातील थोडासा भाकरीचा एक तुकडा आपल्याला घ्यायचा आहे, किंवा शिळी चपाती असेल किंवा शिळी भाकरी असेल तर ती आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यावरती थोडीशी भाजी घ्यायची आहे. आता उरलेली भाजी असेल तर ती उरलेली भाजी घ्यायची आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे. थोडीशी पिवळी मोहरी या भाकरीच्या तुकड्यावरती आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी टाकली तरीही चालेल. आणि हा भाकरीचा तुकडा तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून बघा 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे किंवा ओवाळून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे 7 वेळा ओवाळून घ्यायचे आहे. प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा हा भाकरीचा तुकडा ओवाळून घ्यायचा आहे. आता बघा, घरामध्ये भरपूर व्यक्ती आहेत तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी भाकरीचा तुकडा हा वेगवेगळा घेण्याची गरज नाही. आपल्याला एकच भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे आणि
प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा ओवाळून घ्यायचा आणि घराचा मुख्य दरवाजावरून सुद्धा आपल्याला हा भाकरीचा तुकडा ओवाळून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जायचं आहे. आता बघा, बाहेर आल्यानंतरनं एखादं काळं कुत्रं असेल किंवा इतर कोणत्याही रंगाचं कुत्रं असेल तर तो भाकरीचा तुकडा जो आहे तर त्या कुत्र्याला खाऊ घालायचा आहे. आणि कुत्रं नसेल तर आपल्या घराच्या दक्षिण दिशेला हा तुकडा जो आहे भाकरीचा तर तो आपल्याला टाकून द्यायचा आहे. हे टाकल्यानंतरनं कोणाशी आपल्याला बोलायचं नाही किंवा हा उपाय करताना देखील आपल्याला मौन पाळायचं आहे. कोणाशीच बोलायचं नाही. आणि परत आल्यानंतरनं बघा, आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत, घरातील देवांचं दर्शन घ्यायचं आहे. असा हा अत्यंत साधा सोपा उपाय आपल्याला आज संध्याकाळी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी 7 नंतरनं किंवा 6 नंतरनं रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करायचं आहे. तर यामुळं आपल्या घरातील जी सर्व नकारात्मकता जी आहे तर ती दूर होत असते. आपल्या घरातील व्यक्तींना काही झालेल्या बाधा असतील, नजर दोष असेल तर तो देखील ह्याच्यामुळं काढून टाकण्याचा जे आहे तर ते प्रयत्न करत असतात. मीठ जे आहे तर ते आपल्या घरातील सर्व नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असते. तर हा एकदम साधा सोपा उपाय आहे. अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय असणार आहे. त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.